नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चातुर्मासातील पहिली संकष्टी 12ही राशींसाठी ठरणार खास. पूर्ण होणार प्रत्येकाची आस. चला तर मग पाहूया. चातुर्मासातली पहिली संकष्टी आहे सोमवारी, उद्या 14 जुलै. 14 जुलै रोजी संकष्टीच्या उपासाबरोबर गणेशाची उपासनाही करायची आहे. सकाळी उठून अंघोळ करून गणपतीला दूध पाण्याचा अभिषेक घालून वर जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत. ओम गंग गणपते नमः हा नामजाप 108 वेळा करायचा आहे. रात्री चंद्रदर्शन घेऊन बाप्पाची आरती झाल्यावर उपास सोडायचा आहे. या उपासनेचा आणि त्या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीचा 12 राशींवर काय प्रभाव पडणार आहे ते पाहूया. मेष राशी. अडकलेल्या कामांना चालना मिळेल. धनवृद्धी होईल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाणी सांभाळा. कौटुंबिक सदस्यांकडून आनंदाची बातमी समजेल. सध्या गुंतवणूक करू नका. क्षेत्र कोणतेही असो जपून पावले टाका. हा काळ लाभाचा आणि इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करा. यश मिळेल. वृषभ रास. नोकरदारांसाठी पगारवाढ तसेच पदवाढीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी व्यवहार जपून करावेत. मात्र नवीन परिचयातून लाभाच्या संधी आहेत. ढोसळपणे परिस्थिती हाताळा. कुटुंब सौख्य लाभेल. बाप्पाच्या कृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि मनात दडून ठेवलेल्या इच्छा आता हळूहळू पूर्ण होतील. मिथुन रास. बिघडलेली नाती पूर्ववत होतील. मतभेद वादविवाद विसरून नात्यांमध्ये एकोपा निर्माण होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. काही कटू आठवणी सोडून देण्यात शहाणपण ठरेल. आगामी काळ आनंदाचा असणार आहे. खुल्या मनाने स्वागत करा. नोकरी व्यवसायांसाठी देखील हा काळ अनुकूल असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. कर्क रास. नोकरीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर पदोन्नतीही होऊ शकते. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नाव प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. आरोग्य सुधारेल. मात्र कोणाशीही तुटकं वागून कटुता घेऊ नका. काही काळ संयम ठेवा. गोष्टी मनासारख्या घडू लागतील. सिंह रास. आरोग्य सांभाळा. स्वच्छ सात्विक आणि शक्यतो घरचे अन्न खा. पैसे जपून वापरा. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. बाप्पाच्या कृपेने आगामी काळात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. कष्ट करण्यात कुचराई करू नका. सकारात्मकतेने पुढे जा. यशस्वी व्हाल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. मनासारखा जोडीदार मिळेल. कुटुंब सौख्य लाभेल. कन्या रास. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. तज्ज्ञाचा सल्ला घ्या. पैसे जपवण्यापेक्षा वाढविण्यावर लक्ष द्या. अतिरिक्त खर्च टाळा. कला क्षेत्रातील लोकांना आगामी काळात सुवर्ण संधी मिळेल. लेखक, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठीही हा काळ परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आणेल. जोडीदारांची साथ लाभेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पथ्य पाणी सांभाळा. तूळ रास. तुमचे संतुलित वर्तन तुम्हाला उत्कर्षाच्या मार्गावर नेणारे ठरेल. मात्र लोकांची पारख करताना चूकभूल करू नका. अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल. जोडीदाराचा सल्ला घ्या. आवडत्या क्षेत्रात काम करत राहा. प्रसिद्धी योग आहे. घरातील कलह मनमुटाव दूर होऊन घरातल्या सदस्यांमध्ये एकोप्याचे आनंदाचे वातावरण राहील. वृश्चिक रास. व्यापारात नफा देणारा काळ आहे. काही अडचणी येतील पण त्यावर मात करण्याची शक्तीही मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. नोकरदारांना अनपेक्षित पगारवाढ मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. घरात पाहुण्यांचे स्वागत होईल. उत्साहाचे वातावरण राहील.
मात्र आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियमित व्यायाम आणि सकस आहाराची जोडा देणे आवश्यक आहे. धनुरास वैवाहिक जीवन आनंददायी होईल. जमिनीचे व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील. अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा. सरकारी कामांमध्ये दीर्घाई करू नका. जोडीदाराचा सल्ला घ्या. वादाचे प्रसंग उद्भवले असता मौन धारण करा, अन्यथा नात्यात फूट पडू शकते. मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे कामाचा भार हलका होईल. मकर रास बाप्पाच्या कृपेने आगामी काल इच्छापूर्तीचा आहे. वाहन खरेदीची नवीन जागेची खरेदी करता येईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. पोटाचे विकार होऊ शकतात. पथ्य पाणी सांभाळा. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. अपेक्षांचे ओझे कमी केले तर हा काल कुटुंब सौख्य देणारा ठरेल. कुंभरास नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी हा काल बुद्धिचातुर्य वापरण्याचा आहे, तरच आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल. तीर्थक्षेत्री जाण्याची योजना आखली जाईल. घरात एखादे मंगळकार्य घडेल. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. गुंतवणुकीसाठी हा काल उचित नाही, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन नक्की घ्या. जोडीदाराशी प्रेमळ संबंध प्रस्थापित होतील. मीनरास मनाला शांतता समाधान लाभेल. केलेल्या कामाची पावते मिळेल. नोकरी व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. बोलताना सांभाळून बोला. गैरसमज टाळा. आवडत्या क्षेत्रात नवीन उंची गाठता येईल. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. वाहन खरेदी तथा नवीन वस्तूची खरेदी लाभदायक ठरेल. कुटुंब सौख्य लाभेल. जोडीदाराशी मतभेद झाले तरी वाद घालू नका. एकमेकांना समजून घेत सबुरीने वागा. अशा प्रकारे आपण पाहिलं की 12ही राशींसाठी ठरणार खास संकष्टी. पहिली खास संकष्टी पूर्ण होणार प्रत्येक आस. चातुर्मासातील पहिली संकष्टी आहे, त्यामुळे 12ही राशींसाठी ठरणार आहे खास. त्यांची पूर्ण होणार आहे आस. 14 जुलैला संकष्टीचा उपासाबरोबर गणेशाची उपासनाही करायची आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून गणपती बाप्पाला दूध आणि पाण्याचा अभिषेक घालून, जास्वंदाचे फूल अर्पण करून, दुर्वा अर्पण करून आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा नक्की जपा. तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्की मिळेल. 12 राशींवर काय प्रभाव पडणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.